हत्ती आणि कबूतर यावरनं राज्यामध्ये चर्चा आणि राजकारण सुरू असतानाच आता दिल्लीतनं कुत्र्यांचा मुद्दा समोर आलाय। सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबतीत महत्त्वाचे निर्देश दिलेत, तर कुत्र्यांच्या बाजूने बॉलिवूड सुद्धा उभं राहिलंय। नेमकं काय घडतंय समजून घेऊयात या रिपोर्टमधून। कुत्रा म्हणजे प्रामाणिक प्राणी। आपल्याला जो सांभाळतो त्या धन्यासोबत कुत्रा कायम इमानदार राहतो। पण मागच्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव इतका वाढलाय की आता सर्वोच्च न्यायालयाला कठोर निर्देश देण्याची वेळ आली आहे। 8 आठवड्यांच्या आत पुरेशा कर्मचाऱ्यांसह आणि सीसीटीव्ही सह निवारे तयार करा आणि नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देऊ नका। 6 आठवड्यात 5000 कुत्रे पकडण्यासाठी मोहीम सुरू करा। उपद्रव करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा। दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये दररोज पकडल्या जाणाऱ्या कुत्र्यांची नोंद ठेवा। नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल। कुत्रा चावणे आणि रेबीजसाठी आठवड्यातनं एक हेल्पलाईन तयार करा। रेबीज लसीचा संपूर्ण साठा आणि उपलब्धता नोंदवा। सर्वोच्च न्यायालयानं इतके कठोर निर्देश देण्यामागे नेमकी कोणती आकडेवारी आहे, ती आकडेवारी सुद्धा एकदा बघूया। महाराष्ट्रात 4,85,345 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला। तामिळनाडूमध्ये 4,80,427 जणांना चावा। गुजरातमध्ये 3,92,837 जणांना कुत्रा चावला। कर्नाटकमध्ये 3,61,494 जणांना चावा। बिहारमध्ये 2,63,930 जणांना चावा। केरळमध्ये 1,15,046 जणांना कुत्रे चावले। दिल्लीमध्ये 25,210 जणांना चावा घेतला। 2024 मध्ये देशात 54 जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला। केवळ राज्याचा विचार करायचा झाला तर कुत्र्यांच्या चावण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। लावारिस कुत्र्यांनी चावले होते। माझ्यावरती अटॅक केला होता 6-7 कुत्र्यांनी। त्यावेळेस कॉर्पोरेशननी म्हटलं होतं की शहरात 10,000 कुत्रे आहे। आम्ही आपल्या ॲफिडेविटमध्ये म्हटलं होतं की 34,000 कुत्रे आहे। मग चला आम्ही 10,000 कुत्रे आहे असं आजच्या तारखेत मानतो, तर आजच्या तारखेत कॉर्पोरेशन ॲफिडेविट कावर देते की 1,00,000 कुत्रे झाले। आमचं सरळ म्हणणं होतं की कुत्रे मारा, तुम्हाला जिथे रहिवासी वस्ती आहे तिथे प्राणी राहिले पाहिजे की माणसाने राहिलं पाहिजे। दरम्यान पेटा संस्थेसह अनेक नेटिझन्स कुत्र्यांच्या बाजूने मैदानात उतरलेत। बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावरनं कुत्र्यांची बाजू लावून धरली। जॉन अब्राहमनं सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे। तर जान्हवी कपूर, ऋतिका सचदेहसह अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत आवाज उठवलाय। 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले होते। आता बुधवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्ली NCRच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांवर बंदी घालण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिलंय। त्यामुळे आता श्वानप्रेमींची चिंता भविष्यात कमी होते की ज्यांच्या मनात कुत्र्यांविषयी भीती आहे त्यांना मिळालेला हा दिलासा कायम राहतो हे पाहावं लागेल। संभाजीनगरहून सचिन जिरे, दिल्लीहून शिवाजी काळेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।